भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रं करणे योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव। आज आपण पाहत आहोत की योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव। आत्मज्ञानी जो साधक आहे त्या आत्मज्ञानी साधकाची म्हणजेच काय, ज्याने श्रवण मनन आणि निधिध्यासना हे करून स्थाणु निखन ज्ञायेन काय केलं, ते ब्रह्मतत्व त्याचा ज्याने आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार करून घेतला, म्हणजे ज्याचं चित्त काय झालंय, परब्रह्माशी किंवा त्या परब्रह्मरूप जे तत्व आहे त्या तत्वाशी ज्याचं चित्त काय झालेलं आहे, आता एकरूप झालेलं आहे की त्याच्या चित्तामध्ये येणारे थोडक्यात तरंग, हे तरंग जे आहेत हे तरंग आता येणं बंद झालेलं आहे, शांत एकसारखं एक समान असं त्याच्या आता चित्ताची वृत्ती झालेली आणि अशा प्रकारे असणारा तो तत्वज्ञानी म्हणा, आत्मज्ञानी त्याला म्हणा, स्थितप्रज्ञ म्हणा, काही तुम्ही त्याला उपमा द्या। मग हा काय करतो, तर हा नंदती नंदती नंदत्येव। तर हा आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त काय, तर आनंदच तो प्राप्त करत असतो। त्याच्या जीवनामध्ये दुःखाची मात्रा छाया लवलेश सुद्धा आता कुठे येत नाही, म्हणून फक्त जीवनामध्ये आता त्याच्या काय उरतं, तर त्याच्या जीवनामध्ये आता फक्त आनंदच राहतो। आणि म्हणून आचार्य शेवटच्या पदामध्ये म्हणतात नंदती नंदती नंदत्येव। तो फक्त आणि फक्त असा स्थितप्रज्ञ आत्मज्ञानी जो आहे तो फक्त आनंदच उपभोगत राहतो, मग कुठल्याही अवस्थेमध्ये असतो। म्हणून आचार्य म्हणतात काय, योगरतो वा भोगरतो वा, की तो योग मार्गाचा अभ्यास करत असो, सकाळी उठेल, साधना करेल, शम दम उपरमा अथवा प्राणायाम प्रत्याहार धारणा वगैरे समाधी अवस्थेचा अभ्यास करत असो म्हणजे योगामध्ये असो, अथवा भोगरतो वा अनेक भोगामध्ये तो असेल, म्हणजेच काय, तर जसं जनकादी काय झालं, अनेक भोगांमध्ये व्याप्त असून सुद्धा त्यांचं चित्त कुठं होतं, चित्त ब्रह्माशी एकरूप झालेलं होतं। अशा स्वरूपाने योगामध्ये असो अथवा भोगामध्ये असो, संगरतो अनेक लोकसंग्रहाच्या मध्ये, संगरतो म्हणजे काय, अनेक लोकांमध्ये जरी तो राहिलेला असला, अथवा संगविहीन, संगविहीन म्हणजे एकांतवासामध्ये, आता कुणीच नाही, म्हणजे लोकांच्या मध्ये असो अथवा एकांतवासामध्ये एकटाच असो, मग काय, अशा प्रकारे ज्याच्या जीवनाची अवस्था असेल, म्हणजे योगाभ्यास करत असो, भोगामध्ये असो, लोकसंग्रहामध्ये असो अथवा एकांतवासामध्ये असो, यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, ज्याचं चित्त जे आहे ते चित्त कुठं रमते, ब्रह्मणी,
ब्रह्मतत्वामध्ये परब्रह्मतत्वामध्ये परब्रह्माचा ज्याने साक्षात्कार करून घेतलेला आहे असं ज्याचं चित्त परब्रह्माशी काय झालंय एकरूप झालेलं आहे. म्हणून यस्य ब्रह्मणी रमते चित्त. आता त्याचं चित्त जे आहे हे चित्त अन्य कुठेही काय होतंय रमत नाही. आपण म्हणतो ना आपण तिथं सगळं चांगलं आहे परंतु त्याचं मन तिथं लागत नाही. म्हणजेच काय त्याचं चित्त सगळं असून सुद्धा बंगला आहे गाडी आहे नोकर आहे चाकर आहे सगळं आहे सगळं असून सुद्धा त्याचं चित्त तिथं लागत नाही. चित्त तिथं रमत नाही असं आपण म्हणतो. याचं चित्त काय याचं चित्त यस्य ब्रह्म. कारण का तर यस्य ब्रह्मणी रमते चित्तम. कारण याचं जे चित्त आहे हे चित्त आता कुठं लागलंय परमेश्वराशीच. त्यातला काय तर रामनामामधली जी गोडी आहे ती गोडी त्याला काय झालं आता प्राप्त झाली. मीराताई म्हणतात काय पायोजी मेने राम रतन धन पायो. की कोणतं धन ते रामनामाचं धन पाहिलं आणि त्याची गोडी जी मला लागली ती एवढी गोडी लागली की काही त्याचा विचाराची सोय नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जो योगी आहे की ज्याचं चित्त परब्रह्माशी एकरूप होतं तो का सो तो नंदती नंदती नंदत्येव. तो फक्त आणि फक्त काय राहतो आनंदच त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करत राहतो. म्हणजे आनंदाच्या व्यतिरिक्त त्याला आता दुसरी कोणतीच गोष्ट त्याला आता दिसत नाही. मग काय पहिल्यांदा आचार्य मग काय सांगतात योग रतो. योग कालच आपल्याकडे झाला कोणता योगा दिवस बरोबर ना. योगा दिवस म्हणजे कसं का असना रामदेव बाबांनी आमची असणारी भारतीय परंपरा बरोबर ना. कोणाची संस्कृती योग ही आमची संस्कृती भारतीय संस्कृती योग. तिला काय केलं संपूर्ण जगामध्ये पोहोचवायचं काम जे आहे ते त्यांनी काल केलं. त्याच्या निमित्त कालचा दिवस आपण योगा दिवस मानतो. अलग अलग म्हणजे योग म्हणजे काय तर योगा दिवसांतनं काय साध्य केलं की ही जी परंपरा आहे भारतीयांची ती संपूर्ण जगाने काय केली ॲक्सेप्ट केली. वास्तविक याच्यामध्ये संपूर्ण जे विचार आहे परंपरेमध्ये या भारतीय संस्कृतीमध्ये सगळे ॲक्सेप्टेबलच आहे. सगळे ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम सांगितलं. ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान शब्दाची जी उत्पत्ती झाली विज्ञान म्हणजे नॉलेज या शब्दाची उत्पत्ती बाहेर कुठनं आलीच नाही. विज्ञान शब्दाची उत्पत्तीच शास्त्रामधून झाली. असं म्हणून कालचा आपण दिवस काय संपूर्ण जगामध्ये योग पोचवला रामदेव बाबांनी काल. आणि म्हणतो आंतरराष्ट्रीय योगा दिवस सगळ्या जगामध्ये काल लोकांनी काय केलं योगाचा अभ्यास केला. आणि हा योग कशा योग म्हणजे काय मग योग म्हणजे युजिर योगे अथवा युज समाधौ. योग शब्दाची जी उत्पत्ती आहे योग शब्दाची जी निष्पत्ती आहे ती कशापासून झालं तर युजिर योगे अथा युज समाधौ या दोन शब्दांमधून योग शब्दाची उत्पत्ती झाली. योगे म्हणजे काय युजिर योगे योग म्हणजे काय तर जोडणे. योगे म्हणजे काय युजिर म्हणजे काय तर एकमेकांना जोडणे. म्हणजेच काय आसन प्राणायाम आधी जी काय अष्टांग आपली जी साधना सांगितली त्या अष्टांग साधनेच्या द्वारे जीवाला परमात्म तत्वाशी जोडण्याची जी कला आहे ती कला म्हणजे योग. की जीवाला शिवस्वरूपामध्ये जो घेऊन जातो तो योग. आणि अशा शिवस्वरूपामध्ये जीव गेल्यानंतर काय दुसरा अर्थ युज समाधौ. मग काय होती समाधी म्हणजे काय तर समाधी म्हणजे जे बहिर्मुख जे चित्त आहे की सारखं इकडे पळतंय तिकडे पळतंय त्या बहिर्मुख चित्ताला या योगाद्वारे काय करणार आहे पुन्हा तो अंतर्मुख आधान. त्याला अंतर्मुख करून एका ठिकाणी काय करतोय स्थिर करण्याचा प्रयत्न.
अलग म्हणजे समाधी, अलग एकसारखं तैल धारावत परमेश्वराचं चिंतन ज्यामध्ये होतं तो मार्ग म्हणजेच योग. म्हणजे योग काय तर आसन प्राणायामाद्वारे जीवतत्वाला शिवतत्वाशी जोडणारा मार्ग म्हणजे योग. आणि अशा योगाचं वास्तविक पाहता योगाचे अनेक अर्थसुद्धा शास्त्राने सांगितले. मग योग म्हणजे काय? योगा कर्मसु कौशल्यम. प्रथम अर्थ मुख्य अर्थ झाला की जीवाला शिवतत्वाशी जोडण्याची जी कला आहे ती जोडण्याची कला म्हणजे योग, हा मुख्य अर्थ. त्याच्या अनुषंगाने अजून काय अर्थ येतात योगाचे? गीता सांगते योग कर्मसु कौशल्यम. योग म्हणजे काय तर योग म्हणजे कर्मसु कौशल्यम. जे काही आपण कर्म करतो त्या कर्मामधली कुशलता म्हणजे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं, कुठल्याही प्रकारची मधले मात प्रमाद चूक त्याच्यामध्ये राहता कामा नये. अशा प्रकारे उत्कृष्ट क्वालिटी ज्याच्यामधनं आपण देऊ शकतो अशा उत्कृष्ट क्वालिटीचं असणारं कर्म अथवा कर्मामध्ये असणारी कुशलता. एखाद्यालाच कुशलता आहे, एखाद्याला एखादं काम दिलं तो काय करतो ते एकदम चटकन करतो आणि व्यवस्थितपणे करतो. म्हणून आपण काय म्हणतो त्यालाच ते काम द्या. कारण का त्याला दिलं तरच तो काय करणार आहे व्यवस्थितपणे ते काम करणार आहे. म्हणजे योग म्हणजे कर्मामध्ये असणारी कुशलता म्हणजे सुद्धा आपण योग म्हणू शकतो. अथवा समत्वम योग उच्यते गीता म्हणते. अजून काय तर समत्व जे आहे सगळं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी वगैरे करत पुढे काय वासुदेव सर्वम. समत्व सगळ्या ठिकाणी ज्याची दृष्टी काय झालेली आहे सम झालेली आहे. अशा प्रकारे ज्याची दृष्टी सर्व ठिकाणी सम झालेली आहे त्याला सुद्धा या ठिकाणी शास्त्र समत्वम योग उच्यते. योग असं म्हणतात. म्हणजे योग काय तर प्राप्त व करण्याची कला. एखादी वस्तू प्राप्त करण्याची कला म्हणजे सुद्धा योग. मग गीतेमध्ये सांगितलं अनेक पहिल्यापासून सांख्ययोग कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग भक्तियोग. त्या त्या कलेने प्रकृतीच्या अनुषंगाने प्रत्येकजण ज्ञानीच होऊ शकत नाही. एखादा ध्यानाने सुद्धा त्याला प्राप्त करू शकतो, एखादी कर्माने सुद्धा त्याला प्राप्त करू शकतो, एखादा भक्तिमार्गाने त्याला प्राप्त करू शकतो. म्हणून आपल्या आपल्या प्रकृतीच्या अनुषंगाने त्या परमार्थ तत्वापर्यंत जो जोडतो तो योग. आणि म्हणून अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे म्हणजे वास्तविक पाहता गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायातच भगवंतानी जे सांगायचं आहे ते सगळं सांगून टाकितलं. आपूर्यमाणमज प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिम आपनोति न कामकामी. फलश्रुती पण सांगितली. कशासाठी गीता स शांतिम आपनोती. त्याला शांती प्राप्त होऊ शकते. ही झाली गीतेची संपूर्ण फलश्रुती दुसऱ्या अध्यायामध्ये. की फलश्रुती भगवंत सांगून रिकामे न कामकामी. ज्याच्या मनामध्ये किंचित सुद्धा कामना आहे तो कधीही त्या परमशांती जे आत्ता जो आपण सांगतो योगाच्या माध्यमातून जी प्राप्त होते त्या परमशांतीला तो प्राप्त करू शकत नाही. मग त्याच्याही पुढे मग काय सांगितलं कर्मयोग ध्यानयोग भक्तियोग ज्ञानयोग का सांगितलं प्रकृतीच्या अनुषंगाने. प्रत्येकाची जी प्रकृती आहे ही प्रकृती प्रत्येकाची भिन्न आहे. आपण पाहतो कुणी काय असतो अभ्यासात हुशार असतो, कोणी एखादं काम करण्यामध्ये हुशार असतो, कोणी एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये हुशार असतो. म्हणजे प्रत्येकाची प्रकृती ही प्रत्येकाच्या अनुषंगाने वेगवेगळी असते. त्या प्रकृतीच्या अनुषंगाने भगवंताने मग काय केलं जो कर्मयोगामध्ये उत्कृष्ट कर्म करणार आहे त्याच्यासाठी मग कर्मयोग सांगितला.
जो ज्ञानमार्गामध्ये आहे त्याच्यासाठी ज्ञानमार्ग सांगितला, पुन्हा जो भक्तिमार्गात आहे त्याला भक्तिमार्ग सांगितला, जो ध्यान मार्गात आहे त्याला ध्यान मार्ग सांगितला. म्हणजे सगळे जे आहे योग हे कशासाठी सांगितले भगवंतांनी? ज्याच्या त्याच्या प्रकृतीच्या अनुषंगाने प्रत्येकजण ते परमार्थ तत्वाचा साक्षात्कार करू शकतो. परंतु या ठिकाणी अजून एक योग गीतेने सांगितला, आपल्या सगळ्यांसाठी, साधकांसाठी सांगितला. गीतेने की जे साधक आहे त्यांनी साधक अवस्थेमध्ये कसं राहावं याच्यासाठी सुद्धा गीतेने एक योग सांगितला. कुठला? तो योग म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. हा योग सांगितला. हा कोणासाठी सांगितला? हा सर्वांसाठी नाही सांगितला. तर जे साधक आहे ज्यांनी आता आपली साधना आरंभ केलेली आहे, असे जे साधक आहे अशा साधकांसाठी भगवंत सांगतात त्याची दिनचर्या कशी असावी साधकाची. तर साधकाची दिनचर्या ही युक्त असावी. युक्त आहार, आहार म्हणजे आपण जे काय भोजन करतो ते कसं असावे? तर युक्त असं, प्रमाणात असावं. नंतर विहारस्य, त्याचं फिरणं जे आहे ते पण कसं असावं? युक्त असावं, प्रमाणात असावं. युक्त चेष्टस्य कर्मसु, ज्या काही शारीरिक क्रिया करेल त्यासुद्धा कशा असतील? त्याच्या प्रमाणात, योग्य असतील. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, जो साधक आहे साधकाच्या हातून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही. प्रत्येक गोष्ट आहे ज्याला काय आपण म्हणतो शुद्ध मराठीत मापून आणि तोलून, मोजून मापून. जेवढं खायचं तेवढंच. अष्टौ ग्रासौ मुनिर्भक्षेत, अशा प्रकारे प्रत्येकाला जेवढं काय नियम दिली त्या नियमानेच तो काय राहील? आपला आहार विहार ठेवेल. त्यानंतर युक्त स्वप्न अवबोधस्य, झोपसुद्धा किती? 5 तास 6 तास जेवढी पाहिजे तेवढीच वेळ घेईल. शरीराला जेवढी अपेक्षित आहे तेवढीच झोप शरीर घेतं. मग आपण काय करतो? त्याच्यापेक्षा ओव्हर चार्ज करतो आपण. आणि ते ओव्हर चार्ज करण्यामध्ये काय करतो आपण? सगळं वाचतं किती? फार तर 5 ते 6 तासाची झोप भरपूर झाली. मग 6 तासानंतर तुम्ही 10ला झोपा, नाही तर 11ला झोपा. पहा तुम्ही सकाळी बरोबर 4:30-5च्या दरम्यान आपल्याला ऑटोमॅटिक जाग येते. म्हणजे काय झालं? बॅटरी आपली चार्ज झाली. परंतु आपण काय करतो? जाऊ दे, एवढ्या लवकर उठून काय करायचं आहे, पुन्हा झोपा. साधकाला का नाही? साधकाला सांगितलं उत्तमो तारको प्लेता. साधकाला एवढ्या लवकर ब्रह्ममुहूर्त का सांगितला? ब्रह्ममुहूर्तामध्ये असणारी आध्यात्मिक ऊर्जा, सात्विक ऊर्जा ही निसर्गामध्ये, वातावरणामध्ये अधिक का प्रमाणात असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला आपल्या साधनेमध्ये करता येतो. म्हणून ज्या आपल्या साधकाला कधी पाहिजे? ब्रह्ममुहूर्ता उठलं पाहिजे. म्हणून युक्त काय पाहिजे? स्वप्न अवबोधस्य, त्याचं झोपणं सुद्धा वेळेतच पाहिजे आणि उठणं सुद्धा वेळेतच पाहिजे साधकाचं. आणि अशा प्रकारे जो आपल्या जीवनामध्ये साधना करतो तो काय करतो? योगो भवति दुःखः. असा जो योगी आहे तो निश्चितपणे काय करतो? तो दुःखाचं हरण केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जो योगी आहे, अशा प्रकारचा जो साधक आहे की ज्याची साधना निश्चित एकसारखी समान चाललेली आहे, त्याचीच साधना काय होते? फलदायी ठरते. नाही तर आज केली आणि 4 दिवस परत झोपून राहिला, त्याचा काही उपयोग नाही. तैल धारावत पाहिजे. तप म्हणजे काय? तप म्हणजे पुन्हा 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 तैल धारावत त्याच गोष्टीचं पुन्हा पुन्हा चिंतन. काय करणार? ज्यावेळेस साधनेला लागले की पहिले 4 दिवस 3 वाजताच उठतील
आणि काय करतील, स्नान वगैरे सगळं करून 4 वाजता बरोबर साधनेला बसतील. छानपैकी साधना चालेल 5-6 दिवस, आणि 5-6 दिवसानंतर पुन्हा काय म्हणतील, जाऊ दे 5-6 दिवस आता भरपूर झालं, आता 7व्या दिवशी काय करू, झोप काढू. ती साधना नाही. आला का? साधना म्हणजे मग तैल धारावं दररोज. ते तप आहे तुमचं. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति सतपोतप्यत सतपस्तप्त्वा यदगम सर्वमसृजत. ते तप आहे. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व सांगितलं शास्त्राने की कशाने तुम्ही ब्रह्माला प्राप्त करा, तर ते तप म्हणजे सातत्याने. तप काय, सातत्याने एखाद्या गोष्टीचा पुन्हा 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 विचार करणे. मग काय होतो, तो विचार काय होतो, तो विचार अंतःकरणावर रुजायला सुरुवात होते. आणि एकदा अंतःकरणामध्ये तो विचार रुजला की मग पुढे जास्त करायची गरज पडत नाही. एकदा नामाची गोडी तुम्हाला लागली, रामनामाची गोडी लागली एकदा त्या अंतःकरणाला, की ते आपले आप तेच घेत बसतं. मग त्याला सांगायची गरज पडत नाही. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे साधकाला, संपूर्ण जो आहार आहे, विहार आहे, हे आहार विहार काय आहे, हा संपूर्ण युक्त ठेवला पाहिजे. आणि अशा प्रकारे जो कोण योग करतो, योगामध्ये ज्याने आपली दिनचर्या केलेली आहे, नंतर भोग करतो वा, अथवा कशामध्ये असेल तो भोगामध्ये सुद्धा असेल, भोगामध्ये म्हणजे लोकसंग्रहामध्ये राहत असेल, अनेक प्रकारच्या लोकांशी त्याचा संबंध येत असेल, अशा प्रकारे अनेक लोकांमध्ये जरी तो राहत असला, अनेक भोगांमध्ये तरी तो आपल्याला दिसत असला, संगरतो वा, अनेक प्रकारची लोक त्याच्यावर संबंधित असतील, त्यांच्याबरोबर तो राहत असेल, अथवा एकांत वासामध्ये सुद्धा तो राहत असेल, म्हणजे त्याची शारीरिक जी क्रिया आहे, थोडक्यात सांगायचं या सगळ्या गोष्टीतून, तर त्याची शारीरिक क्रिया कोणतीही असो, मग आपल्याला दिसत जरी आता तो भोगामध्ये आहे, तो लोकसंग्रहामध्ये आहे, असं जरी आपल्या दृष्टीला पडत असलं तरी सुद्धा त्याचं चित्त जे आहे, यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, तो दिसतोय आम्हाला की या संपूर्ण लोकांमध्ये तो दिसतोय, तो भोगामध्ये आम्हाला दिसतोय, परंतु हे सगळं आम्हाला दिसतंय, परंतु त्याचं चित्त कुठे आहे, तर त्याचं चित्त यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, तत् चित्त ब्रह्मामध्येच रममाण झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ हा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. आपण काय म्हणतो त्यांना, जे अशा प्रकारचे जे तत्त्वज्ञानी आहे त्यांना आपण स्थितप्रज्ञ सुद्धा म्हणतो. म्हणून अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो दुसऱ्या अध्यायामध्ये, काय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितति किं प्रभाषेत किमासीत प्रयेत किम. ते स्थितप्रज्ञ जे आहेत की ज्यांनी हे तत्वाचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते स्थितप्रज्ञ काय बोलतात, कसे राहतात, त्यांची जीवन मार्गदर्शिका कशी असते. मग स्थितप्रज्ञ कोण, ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी काय झाले, स्थित झालेली आहे, कुठे, परब्रह्मतत्वाशी. तो स्थितप्रज्ञ, त्याची बुद्धी आता इकडं तिकडे जात नाही. जरी आपल्याला दिसला तो लोकसंग्रहामध्ये आहे, एवढं जमवून ठेवलंय, तो भोगामध्ये दिसला, परंतु ते सगळं जरी दिसत असलं तरी काय, ते त्याच्या शारीरम, गीता सांगते, केवलम त्याच्या शरीराच्या असणारे भोग आहेत ते. परंतु त्याचं चित्त यस्य ब्रह्मणि रमते चित्तम. जसं मागच्या पाठामध्ये सांगितलं, काय, आई घरामध्ये सगळी कामं करत असते. 1 वर्षाचा मुलगा असतो आणि ती काय करत असते, त्या मुलाला काय ठेवलेलं असतं, पाळण्यामध्ये ठेवलेलं असतं, आणि पाळण्यामध्ये ठेवून ही काय करत असते, ही घरामधली सगळी कामं करत असते. झाडून काढेल, स्वयंपाक करेल, कपडे धुवेल, इतर सगळी जी घरातली कामं आहे ती करत असते. परंतु ही संपूर्ण कामं करताना आपल्याला ती जरी दिसली तरी तिचं चित्त कुठं आहे, तिचं चित्त त्या
लहान मुलाकडेच ज्याप्रमाणे आहे, बघा थोडं जरी पाळणा वाजला किंवा त्याच्या हातामधलं पायामधलं थोडं जरी घुंगरू वाजलं तरी तिचे कान कुणाकडे आहेत, तिकडे आकर्षित असतात. लगेच ती बघते. चपात्या जरी करत असेल, पाळण्यात जरी मुलगा असला, जरा खुळखुळत्या मुलाच्या हातापायात जे बारीक जरी घुंगरू वाजलं तरी ती पटकन बघेल, उठलाय का, झोपलाय का. म्हणजे सगळी जशी कामं करत असताना ज्याप्रमाणे तिचं चित्त त्या बारक्या 1 वर्षाच्या मुलाकडेच आहे लागलेलं, तसं हा जो योगी आहे, हा जो स्थितप्रज्ञ आहे की ज्याने तत्वाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, त्याचं चित्त कुठे आहे, परब्रह्मतत्वामध्येच आहे. मग तो आपल्याला कसाही दिसतात, योगामध्ये असेल, भोगामध्ये असेल, लोकसंग्रहामध्ये असेल अथवा एकांतवासामध्ये असेल, कुठेही जरी तो आपल्याला दिसला तरी त्याचं चित्त कुठे असेल, तर त्याचं चित्त परब्रह्मतत्वामध्येच असेल. म्हणून अर्जुनाचा जो प्रश्न आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. काय बोलतो, कसा वागतो, कसा राहतो, ज्याने ते तत्वाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे. त्याच्या भगवान म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. की प्रकर्षेण जहाती. नुसतं जहाती नाही, जहाती म्हणजे जाऊन टाकणे, परंतु इथे काय सांगितलं, प्रजहाती, प्र उपसर्गक पूर्वक, प्रकर्षेण, काहीच ठेवत नाही, एक किंचित मात्र, जहाती नाही, प्रजहाती, एक एवढीसा सुद्धा लवलेश राख ज्याला म्हणतो आपण, काय नाही सगळ्याची राख झाली म्हणतो, आलं का लक्षात. त्याप्रमाणे प्रजहाती कशाची, यदा कामान, म्हणजेच मनामध्ये ज्या म्हणून कामना आहेत, मग कोणत्या, कुठल्याही असो, सात्विक, राजसिक, तामसिक, मागे सांगितलं अलग. सात्विक कामना सुद्धा कामनाच आहे, ती सुद्धा शृंखलाच आहे. काय, साखळी कोणती जरी असली, सोन्याची असो, चांदीची असो, लोखंडाची असो, कुठली जरी असली तरी तिचं काम काय करणार आहे, ती बंधनातच, बांधण्याचंच काम करणार आहे. म्हणून हा काय करतो, प्रकर्षेण जहाती सर्वान कामान, सगळ्या प्रकारच्या मनामधल्या असणाऱ्या कामना प्रजहाती. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. मनामध्ये असणाऱ्या संपूर्ण कामनेंना काय करतो, जहाती, प्रकर्षेण, सगळ्या कामना नष्ट करून टाकतो. मग सगळ्या कामनाच नष्ट झाल्या तर मग राहतो कसा, मग राहतो सांगितलं, आत्मन्नेवात्मना तुष्टः. स्वतःमध्येच, आत्मनी एव आत्मनः तुष्टः, स्वतःच्याच आत्मस्वरूपामध्ये काय होतो, तो राहायला सुरुवात करतो. म्हणजे त्याला तो आनंद जो आहे, तो आनंद त्याला त्या ठिकाणीच प्राप्त होतो. की जो आनंद आत्तापर्यंत काय होतो, तो इतरत्र शोधत होता, तो इतरत्र शोधत असलेला आनंद त्याला आता वास्तविक कुठे आहे हे लक्षात आलं. की अरे मी याला इकडे शोधत होतो, मी त्याला तिकडे शोधत होतो, पण तो आहे कुठं, तो इथेच आहे. जसं मागे आपण पाहिलं तर कस्तुरी मृग काय करतो, वास्तविक आहे कुठं, त्याच्या नाभीमध्येच आहे, परंतु तो सुगंध तो काय करतोय, बाहेर सगळीकडे शोधतोय. त्याप्रमाणे हाला काय आता लक्षात आलं की अरे जो आनंद मी सगळीकडे शोधत होतो, तो वास्तविक बाहेर कुठंच नाही. तो कुठं आहे, तो इथेच आहे, माझ्यामध्येच आहे. आत्मन्नेवात्मना तुष्टः. आणि मग काय झालं, एकदा त्याला कळलं की तो इथेच आहे, तो बाहेर कुठेच नाही, मग काय झालं, त्याच्यामध्येच तो काय झाला, तुष्टः, आनंदी झाला. स्थितप्रज्ञस्य दोच्यते. अशा प्रकारे ज्याने तो स्थितप्रज्ञ भाव जो आहे, तो स्थितप्रज्ञ भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे,
म्हणजे या सगळ्या योगांच्या द्वारे, योगरतो म्हणजे आत्तापर्यंत जेवढे योग काही सांगितले, ज्ञान, कर्म, ध्यान, भक्ती, या सगळ्या योगांच्या द्वारे ज्याने काय केलं तर परमात्म तत्वाशी आपला संबंध जोडला आणि परमार्थ तत्वाशी आपला संबंध जोडल्यानंतर त्याला काय झालं तर वास्तविक आनंदाचा खजिना ज्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं, असा असणारा योगी, स्थितप्रज्ञ, आत्मज्ञानी, ज्ञानी, मग त्याची जीवनचर्या कशीही असो आचार्य म्हणतात, मग तो योगरतो, भोगरतो, संगरतो, संगविहीन, तो कसाही राहिला तरी त्याचं चित्त हे आनंदामध्येच राहतं. म्हणून सांगतात शेवटी नंदती 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 एव. आचार्य म्हणतात शेवटी की तो कायम फक्त आणि फक्त काय राहतो आनंदामध्येच रमते बालोन्मत्तवदेव. पुढे जाऊन आचार्य म्हणतात जसं लहान मुलगा राहतो त्याप्रमाणे आला काय फक्त आनंदामध्येच, फक्त आनंदाचीच मात्रा त्याला प्राप्त होते, त्या व्यतिरिक्त दुःखाचा लवलेश सुद्धा त्याच्याजवळ येत नाही. आणि अशा प्रकारे जो ते तत्वज्ञान प्राप्त करतो त्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंदच राहतो. आनंदाच्या व्यतिरिक्त त्याच्या जीवनामध्ये काहीच राहत नाही. हेच आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. ओम तत्सत.